नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे पॅरेंटचे कॉल मेसेज आल्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे की कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, पण आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, परंतु आमची अजून कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही. मोस्टली एस-सी-बी-सी कॅटेगरी आणि ओ-बी-सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्याच्यावरती मी जे काही उपाययोजना आहेत, तर ते मी आजच्या आपल्या ज्या नोटीस आहे, तर त्या नोटीसमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपला जो काही नोटीस आहे, तर या नोटीसचा जो काही विषय आहे, 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषी अभ्यासक्रमातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी उमेदवारांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर ही नक्की काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील 4ही कृषी विद्यापीठातील कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाची 2026-27 या शैक्षणिक वर्षातील केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येत आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एस-सी-बी-सी व ओ-बी-सी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहे, परंतु सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी सादर करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने संदर्भीय शासन निर्णय दिनांक 2/7/2026 अन्वये एस-सी-बी-सी व ओ-बी-सी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांची मुदत देण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी ऍडमिशन झाल्यानंतरही तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला ज्या तारखेला तुमचं ऍडमिशन झालेलं आहे, तिथून तुम्हाला पुढील 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला तुमचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॉलेजला सबमिट करता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍडमिशन प्रोसेसमध्ये अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.